चा घेतला आढावा। अंमलबजावणीची गती राखत गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना। बीजिंग येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक तणावपूर्ण मुद्दे आणि जागतिक आव्हानं आदी बहुविषयांवर भर। सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं पीयूष गोयल यांचं आवाहन। DRDO विकसित सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचं तंत्रज्ञान भारतीय संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरित करण्यास संरक्षण मंत्र्यांची मंजुरी। राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा। राज्यातील सर्व शासकीय, खाजगी, धर्मादाय रुग्णालयांच्या अग्नी आणि विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत केली अव्वल कामगिरी। राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रो गोविंदा लीग 2026च्या चौथ्या हंगामाचं उद्घाटन। दहीहंडीला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त। आणि भारत श्रीलंका दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत, श्रीलंका 238 धावांनी पिछाडीवर।